महाराष्ट्र शासनाने रूल 20A आणि 20B पूर्णपणे डिलीट केले आहे. पण हे रूल नेमके कशासाठी होते आणि आता ते हटवल्यानंतर हाऊसिंग सोसायटीवरती काय परिणाम होईल, हा बदल प्रत्येक कमिटी मेंबर आणि सोसायटी मेंबरने समजून घेणे महत्वाचे आहे. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाने नवीन MCS रूल 2026 लागू करताना रूल 20A आणि 20B पूर्णपणे वगळण्यात आले आहे. पण हे रूल डिलीट का करण्यात आले आहेत आणि आता त्याऐवजी काय लागू होणार आहे, चला फक्त एका मिनिटामध्ये समजून घेऊया. पूर्वीच्या रूलमध्ये 20A आणि 20B अंतर्गत हाऊसिंग सोसायटीमधील काही विशिष्ट प्रक्रिया म्हणजे सदस्यत्वाचे संबंधित बाबी, प्रशासनाशी संबंधित तरतुदी स्वतंत्रपणे नमूद करण्यात आल्या होत्या. म्हणजेच काही अधिकार, अर्ज प्रक्रिया आणि सोसायटीच्या कार्यपद्धतीसाठी स्वतंत्र रूल अस्तित्वात होते. याचा इफेक्ट काय होईल तर या बदलानंतर हाऊसिंग सोसायटीने आता जुन्या रूल 20A आणि 20B वरती अवलंबून राहू नये. आता सर्व प्रक्रिया खालील नवीन नियमानुसार किंवा नवीन तरतुदीनुसार कराव्यात. सेक्शन 154B, रूल 106, रूल 106C आणि फॉर्म Y1 ते Y6 आणि नवीन बायलॉज नुसार. म्हणजे सोसायटीचे मेंबरशिप, असोसिएट मेंबरशिप, नॉमिनेशन, शेअर सर्टिफिकेट, चार्जेस, फंड्स, इलेक्शन आणि इतर हाऊसिंग सोसायटी संबंधित प्रक्रिया आता नवीन रूल्स नुसारच कराव्या लागतील. या बदलाचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल तर जुने फॉर्म वापरता येणार नाही, जुने रूल रेफरन्स मिनिट किंवा नोटीसमध्ये देणे योग्य राहणार नाही. सोसायटीचे फॉर्मॅट्स, अप्लिकेशन आणि रेकॉर्ड्स नवीन रूल्सनुसार अपडेट करावे लागतील. कमिटी मेंबर्स, ऑफिस बेरर यांनी नवीन रूल्स 106 सिरीज समजून घेणे अत्यावश्यक आहे. रजिस्टर देखील नवीन रूल्सनुसारच कंप्लायन्स तपासणार आहेत. कमिटीने आता काय करावे तर प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये सोसायटीने फॉर्मॅट अपडेट करावे, मेंबरशिप अप्लिकेशन तपासावे, असोसिएट मेंबरशिपचे फॉर्म बदलावे, नॉमिनेशनचे फॉर्म नवीन रूल्सनुसार घ्यावेत, कमिटी मेंबरना नवीन रूलचे ट्रेनिंग द्यावे, सोसायटीची सर्व लीगल कंप्लायन्स रूल 106 किंवा सेक्शन 154B नुसार करावी. म्हणून लक्षात ठेवा, रूल 20A आणि 20B डिलीट झालेत असले तरी फक्त रूल नंबर्स बदलले नाही तर संपूर्ण हाऊसिंग सोसायटीची कंप्लायन्स सिस्टम नवीन चॅप्टर 13B आणि रूल 106 सिरीजकडे शिफ्ट झाली आहे. जर तुमची सोसायटी अजूनही जुने रूल्स किंवा जुने फॉर्मॅट किंवा जुनी प्रोसिजर वापरत असेल तर आता ती तातडीने अपडेट करण्याची वेळ आली आहे. हा आपल्या सिरीजचा 5वा टॉपिक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून अनेक रूल समजून घेणार आहोत. त्यामुळे आत्ताच अलदारान असोसिएटला फॉलो करा. धन्यवाद.